समोरचं लाईट घालवलंय का आलं काय? लावा लावा. मरवडेसारख्या ग्रामीण भागामध्ये गेली 26 वर्ष सातत्यानं सुरू असलेला हा मरवडे फेस्टिवल, ज्या परिवाराचं नावच छत्रपती परिवार आहे, तिथं घडणारी सगळीच कार्य ही स्वराज्यासारखी उदात्त, मंगल आणि पवित्र असणार. या परिवाराचे संस्थापक सन्मान्य सुरेशजी पवार सर, त्यांचे सर्व सहकारी, आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्मान्य अनिलदादा सावंत, लतीफभाई तांबोळी, रणजितजी जगताप, मंचावर आणि मंचासमोर उपस्थित असलेले आपण सर्व. इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या चेतनेचा, प्रेरणेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अभिमानाचा, स्वाभिमानाचा विषय आहे. इतिहास काही करू पाहण्याचा, करून दाखवण्याचा, काही घडवण्याचा, घडवू पाहण्याचा आशय आहे. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. हा सगळ्यात मोठा इतिहास आहे. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं स्वराज्य उभा केलं, पण 350 वर्षानंतर दूरवर कुठेतरी किलकारी ऐकू येते, छत्रपती शिवाजी महाराज की, आणि आमच्या उठातून कधी जय बाहेर पडतं हे आम्हाला कळत नाही. आमच्या धमन्यातून सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये राजा शिव छत्रपती अजूनही जिवंत आहेत. जणू का इथल्या मातीमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या भाळावर इथली माती जन्मताच शिवराय ही 4 अक्षरं कोरूनच त्याला जन्माला घालते की काय, असं वाटावं इतकी जादू या राजांची आहे. आज घडीला जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची. एखादे महापुरुष गेल्यानंतर त्यांच्या कार्याची स्मारक उभारणं स्वाभाविक आहे, पण एखाद्या महापुरुषाच्या जिवंतपणीच त्यांच्या कार्याची स्मारक उभारत असतील तर ती त्या महापुरुषाच्या सर्वोच्च मोठेपणाची सर्वोच्च साक्ष आहे. दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला गेले. आंध्रातल्या मुक्कामात महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. महाराज मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आले. महाराजांनी मंदिराचा परिसर न्याहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं, मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाहीयेत. आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. आतापर्यंत अनेक राजे महाराज आले गेले असतील, अनेकांनी ते मंदिर पाहिलं असेल, त्या मंदिराला घाट नाही ते अनेकांच्या लक्षात आलं असेल, पण ते घाट बांधावे असं वाटलं ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. अर्थात नसते घाट बांधले तरी काही फारशी अडचण नव्हती. आताच्या भाषेत म्हणता आलं असतं, तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो, पण ही संकुचितता महाराजांकडे नव्हती. एक विलक्षण व्यापकता त्यांच्या ठाई होती. एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि महाराज मंदिराच्या शिखराच्या दर्शनासाठी बाहेर आले. महाराजांनी मंदिराच्या शिखराकडे पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं, मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय. महाराजांना तत्काळ वाटलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायला हवं. महाराजांनी आंध्र प्रदेश मधले मजूर बोलावले, त्यांना सांगितलं हे अपूर्ण राहिलेलं 4थं गोपूर बांधून पूर्ण करा. किती खर्च येईल? मजुराने रक्कम सांगितली. महाराजांनी तत्काळ पैसे दिले, गोपूर बांधून पूर्ण करा. आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले. महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते 4थं गोपूर बांधून पूर्ण केलं. गोपूर बांधून झालं. सगळे मजूर एकत्र बसले, त्यांची चर्चा चालू झाली. ऐसा राजा होणे नाही. कित्येक आले,
कित्येकाने मंदिर पाहिले, कित्येकांच्या ध्यानी आले, चौथे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे ऐसे वाटले ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. ऐसा राजा होणे नाही. या राजांचं अस्तित्व इथं राहायला हवं. या राजांकडून आपल्याला प्रेरणा मिळायला हवी. काय करता येईल? आणि एक मजूर म्हणाला, आपण असं केलं तर हे जे चौथं गोपूर आपण बांधलंय, त्या चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम. आणि आश्चर्य वाटेल, आंध्र प्रदेशच्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे स्मारक आहे आंध्र प्रदेशमध्ये. महाराजांनी तिथंच एक ध्यान मंदिर सुद्धा उभारलेलं. काळाच्या ओघात त्याची पडझड झाली. आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर उभं आहे आंध्र प्रदेशात. इंग्रजांनी बंगालची फाळणी केली. बंगालमध्ये वंगभंग चळवळ सुरू झाली आणि त्या वंगभंग चळवळीला गती मिळावी म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी एक प्रेरणा गीत लिहिलं. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. या प्रेरणा गीतानं बंगाल वासियांना प्रेरणा दिली आणि वंगभंग चळवळ यशस्वी झाली. जय असतो शिवराय. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ सुरू झाली. या जातीविरोधी चळवळीला बळ मिळावं म्हणून तमिळ लेखक CN अण्णादुराई यांनी तिथे एक नाटक उभा केलं. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली अभिनेते गणेश मूर्ती यांनी. ती भूमिका इतकी अप्रतिम केली की त्या भूमिकेनंतर अभिनेते गणेशन यांना कायमच शिवाजी गणेशन म्हटलं जाऊ लागलं. जे शिवराय अभ्यासतात, जे शिवराय अनुभवतात, ते शिवमय होतात. महाराजांनी आपल्या जीवनाच्या प्रत्येक प्रसंगातनं उद्याच्या पिढीसाठी एक मूल्य दिलं जो पिढ्यानपिढ्यांसाठी आदर्श झाला. दक्षिण दिग्विजय करून महाराज परत निघाले. येता येता कर्नाटकात आले. कर्नाटकात बेलवाडी नावाचं एक ठाण आहे. राणी मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारींनी तिथं राज्य करत होत्या. नवरा आदिलशाही सरदार मरण पावला. नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई देसाई पाहत होत्या. आमचा दादाजी नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे तर बेलवाडीचं ठाणही जिंकावं. कुणी सावित्रीबाई म्हणून आहेत, सहज पराभूत करता येतील. त्यांनी मोजकं सैन्य घेतलं. बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई मोठ्या चिवट आणि जिद्दीच्या, त्यांनी दादाजीचा सपशेल पराभव केला. सावित्रीबाईने आपला पराभव केलाय हे जर महाराजांना कळलं तर दादाजींनी पुन्हा प्रचंड फौज उभा केली. पुन्हा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात दादाजींनी सावित्रीबाईंना कैद केलं. महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या. अचानक थबकल्या, गर्दीशी मागं वळाल्या. स्वतःच तानं बाळ त्यांनी आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या, आता चला. तानं बाळ घेतलेल्या कैदी सावित्रीबाई कैदी म्हणून महाराजांच्या समोर उभा राहिल्या. त्यांना माहिती आहे आपण कैदी आहोत, आपण पराभूत आहोत. हे राजे आता आपल्याला शिक्षा सुनावणार, सजा फरमावणार. पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई सरकन पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि त्या महाराजांना म्हणाल्या, मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे. काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही. त्याला तोशिष नको. आपल्या मांडीवरच्या त्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं. चिटणीसांना इशारत झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आली. आपल्या मांडीवरच्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर त्या तान्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले, हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे. अहो हा आमचा भाचा आहे म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीला शिक्षा देतो, कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो? दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी नवराज्य यांना जोडून द्या. आणि हा आमच्या मांडीवरचा आमचा भाचा, त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळे ना. कैसा राजा, कैसा राजा. मला शिक्षा करणं राहिलं बाजूला, माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला. हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच, पण मला आपली बहीण मानतो, चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो. माझ्या मुलाला आपला भाचा मानतो, त्याच्या दूध भाताची व्यवस्था करतो. धन्य धन्य
ऐसा राजा होणे नाही. या राजांची ही कीर्ती चिरंतन राहावी म्हणून या सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार केली. म्हणजे महाराज बसलेत, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे, महाराज त्याला दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहेत. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटकात. खर तर महिला दिन याच्यापेक्षा काय वेगळा असतो सांगा. शत्रूच्या स्त्रीला सुद्धा बहीण मानून चोळी बांगडीसाठी तिला नवराज्य जोडून देणारा राजा. महाराजांनी जे मूल्य दिलं, स्त्री म्हणजे स्वराज्याच्या देवाऱ्यातील देवता, त्या स्त्रीत्वाचा मान राखलाच पाहिजे. जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक पुण्याच्या लाल महालात झाला. वाऱ्यासारख्या आलेल्या महाराजांनी शाहिस्ताखानाची बोटे छटली आणि राजे तीरासारखे निघाले. काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ताखानाची एक बेगम धावत धावत शाहिस्ताखानाकडे आली. हुजूर, क्या हुआ? हमारी बेटी गायब है, हमारी बेटी गायब है हुजूर. त्यावेळी शाहिस्ताखान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं आपल्या पोरीला हात लावणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल, बेफिक्र रहा, शिवाजी राजे पोटच्या लेकी सारखीच तिची काळजी घेतील. कोण सांगतोय? शाहिस्ताखान. महाराजांचं हे चारित्र्य हेच तर राष्ट्राचं चरित्र झालं. अर्थात शाहिस्ताखानाच्या मुलीला कुणीच हात लावला नव्हता. छाप्याच्या भीतीमुळे ती तिथंच लाल महालात एका पिंपात लपून बसली होती. ती सापडली नंतर. शाहिस्ताखानानं स्वतःच्या डायरीमध्ये, जिचं शाहिस्ताखान बुर्जी असं नाव आहे, त्यात हे सगळं लिहून ठेवलंय. पण शत्रूच्या मनात सुद्धा महाराजांची काय प्रतिमा आहे हे एक उदाहरण आम्हाला सहजपणे सांगून जात. 350 वर्षापूर्वी महाराजांनी राज्य उभा केलं. शून्यातनं राज्य उभा केलं. हाताशी काही नसताना राज्य उभा केलं. ना सैन्य, ना संपत्ती, ना साधन, पण तरीही राज्य, स्वराज्य, लोककल्याणकारी स्वराज्य. म्हणजे महाराज शून्यातून राज्य उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातनं काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काही त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा, मग म्हणावं, लेखा आता तरी लढ, तरी पट्ट्या निवांतच. अरे लढ की, पण तो लढू कसा? एक हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा. पळू तरी कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही का? जो बाजूनी अडचण आहे हो आमची. मुंगी बघितली? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंस, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही. कन्वर मुंगी ध्येय गाठते ना, मग अडचण काय आपल्याला? काय आहे महाराजांकडं? वयाच्या 12व्या वर्षी शहाजीराजे मासाहेब जिजाऊंनी शिवरायांना ध्येय दिलं. ठरलं शहाजीराजे मासाहेबांचं. थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांसोबत कर्नाटकात राहतील, ते कर्नाटकात राज्य उभा करतील. धाकटे पुत्र शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात जातील आणि ते महाराष्ट्रात राज्य उभा करतील. ठरल्यानुसार 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेबांसोबत पुण्याकडे निघाले. जाते वेळी एका पित्यानं आपल्या या पुत्राला काय द्यावं? आमचा मुलगा कुठे निघाला तर आम्ही काय देतो? डबा, वेळेवर खा. फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा, नीट ये. अधिकची काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. मग 12 वर्षाचे शिवबाराजे निघाले. एका पित्यानं जाते वेळी काय द्यावं? स्वप्न दिलं, ध्येय दिलं.
महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजी राजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होतं मुद्रेत? प्रतिपच्च चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. पुत्र अजून बेंगलोरातच आहे, पुण्यात जायचंय, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे. त्याच्या आधीच पिता सांगतोय आम्हास खात्री आहे राज्य उभा राहीलच. शहाजीराजे असं नाही म्हटले तुम्हाला जमेल का, तुम्ही कराल का, तुमच्याच्याने होईल का. सवालच नाही, जमणारच. मी वारंवार सांगतो, आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. स्वराज्य तलवारीच्या पात्यावर नाही, स्वराज्य कौतुकाच्या थाप्यावर उभा राहिलंय, हे पहिलं लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाचं 1646 साली स्वराज्याला आरंभ झाल्याचं दिसत. काय आहे महाराजांकडं? काहीच नाही. मग महाराज असं म्हटले का? नाही, कुणी सैन्य दिलं तर लढेन म्हणतो, कुणी तोफा दिल्या तर उडवीन म्हणतो. प्रकार नाही. जे आहे ते सोबत घेऊन महाराजांनी पराक्रमाला सुरुवात केली. जे आहे ते सोबत घेऊन महाराज ध्येयाच्या दिशेनं निघाले. कारणच नाही. हल्ली आमची अडचण झाली हो, ते कुणीतरी येतो आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. उगाच कुणीतरी आम्ही गरीब आहे ना, चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. नाही, मला जरा बुद्धी कमीच आहे. उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. कारण कसली सांगता? स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. कसली कारण देतो? 18 पगड जातीची 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं ठोरं महाराज गोळा करायची. या सगळ्या पोरं ठोरणा घेऊन महाराज दूरच्या एखाद्या जंगलात जायचे. जंगलातल्या दाट झाडीत या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं प्रशिक्षण द्यायचंय. पण कुणाला न कळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं. आणि आपल्या जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शोभाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला की आम्ही तलवारी शमशेर लपवून ठेवतो आणि विटीदंडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आत काय चाललंय ते. त्या दिवशी शोभाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचा युद्धाचं प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याचवेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्याचवेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना. तसं खुनेचा पोर थरारलं, नीट निरकून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. शिवबाराजांना कळवायची, कुणी अनोळखी येतंय सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला. आपल्या सोबत त्यांना सांगितलं तलवारी शमशेर लपवून ठेवा, विटीदंडूचा खेळ चालू करा. कुणी अनोळखी येत आहे. पोरांनी तलवारी लपवल्या, विटीदंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जी जी. काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. कार बोलू की राजांना? मग सांगतो. त्या खुनेचा पोर म्हणला, तो थांबतच, मी राजासनी सांगावं देऊन येतो. खुनेचं पोर गात गेलं, राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलायची. राजा म्हणले, दे पाठवूनात. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं, काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतं जी. कसला बी आवाज काढतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजांना पटलं वाटलं माणूस कामाचा. असं मग चल या 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 आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला. म्हटलं, राज उद्यापासून येतो की जी. का रे? नाही, बापाला सांगावा दिला असता. बापाला सांगून उद्यापासून येतो की जी. राजा म्हणले, ठीक आहे, ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजा म्हणले, बोल. नाही,
कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोर वरडत नाही ती. नाही कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठून. ऐकतं गवसून झालं राजाने माणसं गोळा केली ती अशी दऱ्याखोऱ्यातली गिरिकंदरातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. आज जगाच्या पाठीवर अमेरिकन गुप्तचर यंत्रणा, रॉ, इस्रायलची मोसाद या सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा मानल्या जातात. पैकी इस्रायलची मोसाद सांगते आम्ही बहिर्जी नायकांना आणि महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. राणा वनातली पोरं महाराजांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीची करून टाकली. क्षमता प्रत्येकात असतात. आपल्यातल्या क्षमतेला पात्रतेचं रूप देता आलं की मग योग्यता कमावता येते. महाराजांनी इथल्या रानावनातल्या 18 पगड जातीच्या पोरांच्या क्षमतांना पात्रतेचं रूप दिलं आणि त्यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचं बनवलं. कुणी घ्यावं, तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी प्रत्येकाचं आयुष्य सांगतं कसं जगावं आणि कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली महाराजांनी, राष्ट्रीय चारित्र्य घडवलं. महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे अनेक राजांनी गिरदुर्ग बांधले, अनेक राजांनी जलदुर्ग उभारले, अनेक राजांनी भूदुर्ग तयार केले, पण माझ्या राजांनी नरदुर्ग उभा केले. एक एक बुलंद आणि बलाढ्य जिवंत गडकोट, एक एक. काय विलक्षण सामर्थ्य आहे. 1 वर्षाची व्यवस्था करायची आहे, धान्य पेरा. 10 वर्षाची व्यवस्था करायची आहे, झाडं पेरा. आणि 100 वर्षाची व्यवस्था करायची आहे, माणसं पेरा. महाराजांनी माणसं निर्माण केली. हे महाराजांचं विलक्षण कर्तृत्व आहे. काय विलक्षण आहे. 1646 साली महाराजांनी तोरणा घेतला आणि त्याच वेळी महाराजांची नजर समोरच्या राजगडावर पडली. राजगड बेवासव आहे, म्हणजे घेतला तर बांधला पाहिजे, बांधायचा तर पैसे हवेत. पण होते कुठे महाराजांकडं. मग महाराज असं म्हटले का आता घेतला राजगड तर बांधला पाहिजे, बांधायचा तर पैसे पाहिजेत, आहेत कुठं आपल्याकडं, मग कशाला घ्या, बघू पैसे आल्यावर. नाही, पैसे येतील तेव्हा येतील. राजगड घेऊन तर टाकू. घेतला महाराजांनी राजगड आणि त्याचवेळी तोरण्याचं बांधकाम सुरू असताना महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज 16 वर्षाचे होते त्यावेळी राजगड बांधायला सुरुवात झाली आणि महाराज 26 वर्षाचे झाले त्यावेळी राजगड बांधून पूर्ण झाला. काही वर्षापूर्वी स्वित्झर्लंड मधल्या झुरिच मध्ये जगातल्या सगळ्यात सर्वोत्तम किल्ल्यांचं प्रदर्शन भरलं होतं. दी बेस्ट कॅसल्स अँड फोर्ट्स इन दी वर्ल्ड. त्या प्रदर्शनात होता महाराजांनी बांधलेला हा राजगड, जगातला सर्वोत्तम किल्ला. महाराज सांगतात तुम्ही सुरुवात करा. सुरुवात केली तर पोचाल, सुरुवातच नाही केली तर पोचाल कसं. जे सुरुवात. सायंकाळी मावळतीच्या वेळेला मी रस्त्यानं चाललो होतो. एका डोंगराच्या पायथ्याला एक सद्ग्रस्त उभा होता. त्याला म्हटलं अंधारात का उभा आहे. नाही म्हटला डोंगरावर जायचं आहे. म्हटलं जा ना. मग नाही अंधार आहे ना. मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला. म्हटलं जा आता. मी घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता मी तिथूनच निघालो होतो. तो सद्ग्रस्त तिथंच डोंगराच्या पायथ्याला. मी म्हटलं अरे वा जाऊन आला वाटतं. तो म्हटला नाही गेलोच नाही. म्हटलं का. अंधार आहे ना. अरे म्हटलं तुला रात्री कंदील दिला होता ना. हो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय, मला किती लांब जायचं आहे. अरे भल्या माणसा तू चालायला सुरुवात तर कर, उजेड आपोआप तुझ्या पावलाबरोबर येत जाईल. सुरुवात तर करा. 1670 साली मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढला. मोगलांची फौज लाखाची, महाराजांची 20,000. मग महाराज असं म्हटले का त्यांची लाखभर आपली 20,000, आधी आपली लाखभर करू आणि मग लढू. नाही 20 तर 20, सुरुवात तर करू. केली सुरुवात महाराजांनी. त्याच वेळी 1670 साली महाराजांनी प्रबळगड घेतला आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळगडावर निघाले. प्रबळगडाच्या एका मार्गावरनं पालखीतून जात असतानाच महाराजांच्या शेल्याचं एक टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज सोबत्यांना म्हणाले पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत्यांना म्हणाले
हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला पुढे जाण्यापासून अडवते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काही सांगू पाहते आहे. इथे काहीतरी आहे 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 खना. माणसं कामाला लागली. बोरीच्या झाडाजवळ खणायला सुरुवात झाली. 5-6 फूट गेली. दगडी भिंत सापडली. उकरली. 27 घागरी आणि 4 कढया इतकं सोनं महाराजांना तिथं सापडलं. त्या संपत्तीतनं महाराजांनी शस्त्रसज्ज सैन्य उभा केलं आणि मोगलांच्या विरोधातला लढा तीव्र केला. महाराज सांगतायत तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा राहते. महाराजांनी स्वराज्याची धामधूम चालू केली. पण महाराजांनी एक विचार केला पहिला. या भूमीमध्ये राज्य नव्हती असं नाही. विजयनगरचं साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. आपणही स्वराज्य उभा करतो आहोत. कदाचित तेही नाही, हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे. महाराजांनी पहिला विचार केला, स्वराज्याला धोका कुठून, स्वराज्याला धोका कुठून. आणि महाराजांच्या लक्षात आलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं, महाराज म्हणत होते ते खरं होतं. महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, समुद्रावरनं. आणि म्हणूनच महाराजांनी सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचं आरमार उभा केलं. आरमार उभा करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. कधी भारतीय नौदलात गेलात तर नौदलाच्या प्रवेशद्वारावर लिहिलंय, भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. पण आता आरमार म्हणजे जहाज हवी, म्हणजे तोफा हव्या, दारुगोळा हवा. तत्कालीन काळात महाराज जहाज इंग्रजांकडनं घ्यायचे, तोफा पोर्तुगीजांकडनं, दारुगोळा डचांकडनं. ते देत होते, आपण घेत होतो. पण अचानक महाराजांच्या लक्षात आलं, इंग्रज आज जहाज देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे देणं यांनी बंद केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे, स्वावलंबी स्वराज्य. आणि म्हणूनच महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला, मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली आणि पुण्याच्या मावळामध्ये तोफा ओतायचा कारखाना सुरू केला. शस्त्रास्त्रांचे कैक कारखाने महाराजांनी चालू केले. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हा महाराजांनी महाराष्ट्राला दिलेला अलौकिक गुण आहे. अलौकिक. कोण म्हणतं मराठी माणसाला व्यापार जमत नाही? महाराजांनी नुसती नेव्हीची नव्हे, मर्चंट नेव्हीची निर्मिती केली. 4 ते 5 आंतरराष्ट्रीय कीर्तीची बंदरं महाराजांनी उभारली, ज्यातून युरोप, इराण, मस्कत पर्यंत मसाल्याच्या पदार्थाचा व्यापार होत होता. स्वराज्याची अर्थव्यवस्था महाराजांनी गतिमान केली, ती या व्यापाराच्या बळावर केली. महाराजांनी स्वराज्याच्या बनावटीची जहाज तयार केली. ही जहाज दर्यात, पण या जहाजांवर एखादी अवजड तोफ ठेवली तर तोफेच्या ओझ्याने जहाज डचमळायचं, सबब नेम चुकायचा. तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला की जहाज पाण्यात बुडायचं. महाराजांनी हे सगळं बघितलं, काही विचार केला आणि महाराज सरळ कल्याणच्या कारखान्यात गेले. सगळ्या कामगारांना गोळा केलं, मी सांगतो तसं जहाज तयार करा, मी सांगतो तसं. हा राजा जमिनीवर जन्माला आलाय, दर्याशी आपला संबंधच नाहीये, पण तरी महाराज सांगतायत मी सांगतो तसं जहाज तयार करा. महाराजांनी सांगितलं असं 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 आणि तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पळणार, किती ओझं ठेवलं तर न डचवणार, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला तरी पाण्यात न बुडणार, असं विलक्षण जहाज महाराजांनी तयार केलं. ज्या इंग्रजांकडनं जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का? ही महाराजांची स्वराज्याची निर्मिती होती. महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमरी, तथा संगमेश्वरी जहाज. इंग्रजांच्या बद्दल महाराजांचं धोरण कधीतरी आपण वाचलं पाहिजे. रामचंद्र पंत अमात्यांनी आज्ञापत्र लिहून ठेवलीत, म्हणजे महाराजांचं धोरण
त्यात महाराज इंग्रजांबद्दल लिहितात, हे इंग्रज टोपीकर साधे सावकार नव्हे ती, यांना भूमी स्थळाची माया फार, घेतले स्थळ सोडतील ना, स्वमताचा आग्रह धरिता ती, यांना पत्यावर ठेवले पाहिजे. इंग्रजांचा धोका महाराजांना कळालाय. आणि म्हणूनच महाराजांनी ज्या ब्रिटिश साम्राज्याच्या डोक्यावरनं सूर्य मावळत नव्हता, दर्यात ज्या ब्रिटिशांना कधी कुणी पराभूत करू शकत नव्हतं, युरोपियन राष्ट्रांचा पराभव करणं केवळ अशक्य अशी जगाची धारणा होती, त्या इंग्रजांच्या आरमाराला महाराजांनी थळ खांदेरी शेजारी अलिबाग जवळ तिथं अक्षरशः पाण्यात बुडवलं. हेनरी थोर्क आणि 4 सागरी ब्रिटिश नेते सरळ गर्दनी मारल्या. रिवेंज आणि व्हिक्टरी ही 2 इंग्रजांची बलाढ्य जहाज महाराजांनी जप्त करून घेतली. इंग्रजांचा दर्यात झालेला हा पहिला पराभव तो केला माझ्या राजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी. ही घटना कधीची आहे माहितीये? 12 सप्टेंबर 1679 ची. 12 सप्टेंबर 1679 मुंबईला होते इंग्रज, आंदोलन दिलं होतं मुंबई त्यांना. मुंबई इंग्रजांना हटकायला हवं होतं. महाराज त्याच प्रयत्नात होते. पण दुर्दैव बघा, अवघ्या 6 महिन्यात 12 सप्टेंबरला इंग्रजांचा पराभव केला आणि 3 एप्रिल 1680 महाराज नापरतीच्या मोहिमेवर चालते झाले. स्वराज्य संस्थापक अंतर्धान पावले. त्यावेळी जर महाराज थोडे अधिक काळ जगते तर इंग्रज तेव्हाच दर्यात बुडवले असते आणि 150 वर्ष भारताच्या वाट्याला पारतंत्र्य आलेच नसते. ही दूरदृष्टी ती विलक्षण होती महाराजांची, विलक्षण. महाराजांकडे विलक्षण गुण आहे, विलक्षण. सुरतेवर छापा मारला महाराजांनी, इंग्रजांच्या वखारीत गेले महाराज. आता इंग्रजांच्या वखारीत काय शोधावं? सोनं नाणं संपत्ती. पण महाराजांकडे एक विलक्षण गुण आहे, जिज्ञासा, विलक्षण. महाराजांना माहिती आहे इंग्रज सुधारलेले, पुढारलेले, धूर्त, काहीतरी तर वेगळं असणार. आणि अचानक एकाय वखारीच्या कोपऱ्यात महाराजांना कसलं तरी यंत्र सापडलं. महाराजांनी तत्काळ उचललं, आणलं सोबत. यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच कळेना. जिज्ञासा किती आहे महाराजांची बघा. महाराजांनी परत इंग्रजांनाच पत्र लिहिलं, ते परवा छापा मारलेला, आणलंय तुमचं यंत्र उचलून, पण कशाचं आहे सांगता का? नाही सांगितलं इंग्रजांनी. महाराजांनी शोध घेतला, यंत्र कशाचं, आणि महाराजांना कळालं हे छपाई करायचं यंत्र आहे. उत्तम, ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, हे यंत्र चालू व्हायला हवं. महाराजांनी परत इंग्रजांना पत्र लिहिलं, हे छपा यंत्र चालवणारा माणूस पाठवता का? नाही पाठवला इंग्रजांनी. महाराजांनी ते यंत्र रायगडावर नेलं. त्यावेळी त्या छपाई यंत्राला रायगडावर लिहिता मंडप म्हटलं जायचं. दुर्दैवानं ते सुरू नाही झालं. शेवटी ते महाराजांनी सुरतच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं आणि सांगितलं छपाई यंत्र सुरू करा. महाराजांनी दिलेलं ते यंत्र सुरतच्या भीमजी पारेखनी सुरू केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरतला चालू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. छपाई कलेचे जनक शिवराय. काळाचा किती पुढचा विचार आहे हा, किती पुढचा. एक काळ होता, देश आमचा, समुद्र आमचा, पण आम्हालाच आमच्या समुद्रात जायचं तर पोर्तुगीजांचा परवाना लागायचा. महाराजांनी कालचक्र असं बदललं, आता कुणा परकीयाला आमच्या समुद्रात यायचा असू दे, त्याला महाराजांचा परवाना लागायचा. ॲबे करे नावाचा एक फ्रेंच प्रवासी महाराजांच्या चौलच्या कार्यालयात आला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं. महाराजांच्या कार्यालयातनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढे जाताच येणार नव्हतं. तो कार्यालयात आला. आता परवाना घ्यावा जावं ना. या परकीय लोकांकडे एक विलक्षण गुण आहे, जिज्ञासा नावाचा, विलक्षण. हे सारखे प्रश्न विचारत असतात. आपल्याला आपल्याबद्दल जेवढी माहिती नाही तेवढी आपल्याबद्दल या परकीयांना माहिती आहे. मी वारंवार सांगतो, म्हणजे इथं आता जर कुणी शिक्षक असतील तर ते सांगतील, हल्ली आमच्या पोरांमध्ये जिज्ञासा नावाचा गुणच राहिला नाही. हल्ली आमची पोरं वर्गात प्रश्न विचारत नाहीत. प्रश्न न विचारायची 2च कारणं असतात. 1 सगळं येतंय आणि 2 काहीच येत नाही.
मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. नेमकं सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं, आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. खरंच बरं वाटतं, बरं झालं सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. बघा ना, बसला असता आपल्यातला एखादा आणि पडला असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता आपल्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच, सफरचंद खालीच का पडलं, आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं, बाबा म्हणणार, खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो, हाय ते व्याप कमी आहेत का, संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. प्रश्न विचारत राहा. आमच्या पोरांना सांगा, प्रश्न तुम्हाला उत्तरं देतात, उत्तरं तुम्हाला माहिती देतात, माहिती तुम्हाला ज्ञान देते, आणि ज्ञान तुम्हाला यश देतं. प्रश्न विचारायला हवेत. या अबेकरनं महाराजांच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्याला पहिला प्रश्न विचारला, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तुमच्या महाराजांची संपत्ती कमी, तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत, तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या राजांच्या यशाचं कारण एकच, अभ्यास, प्रचंड अभ्यास. आमच्या राजांचा सगळ्या क्षेत्र प्रांताचा अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, तोंडपाठ आणि भूगोल जणू राजांच्या नजरेत साठवलाय. अभ्यास हेच राजांच्या यशाचं कारण. म्हणजे राजांच्या यशाचं कारण अभ्यास, आमच्या अपयशाचं कारण विना अभ्यास. 10 वर्ष बालपणात गेली महाराजांची, 10 वर्ष फक्त घोड्यावर बसून युद्ध खेळण्यात गेली, उरली 30 वर्ष. या 30 वर्षात महाराजांनी 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलंय. जगाच्या इतिहासात सगळ्यात कमी कालावधीत घडलेली क्रांती आहे स्वराज. अवघ्या 30 वर्षात धामधूम आहे, लढाया, संघर्ष, आणि त्यातही महाराज अभ्यास. महाराजांनी या सगळ्या धामधुमीत किती ग्रंथ लिहून घेतले असतील, किती ग्रंथ लिहून घेतले असतील. संकर्षण सकळकडे बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजाचा महाराज त्यांना सांगतायत, लिहा, ग्रंथ लिहा. शिवचरित्र लिहिलंय त्यांनी, छत्रपतींच्या युद्धशास्त्रावर पुस्तक लिहिलंय त्यांनी, लिहा. अहो स्वतः शहाजीराजांच्या पदरी 35 कवी आहेत. संस्कृत येतंय शहाजीराजांना, जिजाऊ मासाहेबांना येत आहे. जयराम पिंडे नावाचा कवी आहे, 12 भाषांमध्ये ग्रंथ लिहिलाय, राधा माधव विलास चंपू. शिवरायांना येतात या भाषा. तुम्हाला माहिती आहे, ग्रहगोल शास्त्रावर ग्रंथ तयार करून घेतलाय महाराजांनी. अवकाशशास्त्र बाळशास्त्री ज्योतिषी संगमेश्वरांकडनं करण कौस्तुभ नाव त्याच. परमानंद नेवासकर सांगतायत, लिहा, ग्रंथ लिहा. मराठीतला पहिला भाषा शुद्धीकरणाचा ग्रंथ छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केला. मराठीतली पहिली डिक्शनरी अमात्य बोलू रघुनाथ नामा करूची राजव्यवहार कोशम, राजव्यवहार कोश तयार करून घेतला महाराजांनी. गागा भट्ट आलेत, लिहा, ग्रंथ लिहा. समय नाही, शिवारकोद आहे, शिवराज्याभिषेक प्रयोग, ग्रंथ लिहून घेतलेत. गोविंद भट्ट बर्वे, लिहा, शिवराज्याभिषेक कल्पतरू नावाचा ग्रंथ लिहिलाय. असंख्य ग्रंथ. रायगडावर विवेक सभा उभारली महाराजांनी. विवेक सभा, आताच्या भाषेत ज्याला मी डिबेटिंग क्लब म्हणतो, देशोदेशीचे विद्वान यायचे आणि महाराज त्यांच्याशी चर्चा करायचे. त्या विवेक सभेमध्ये महाराज गागा भट्टांना सांगतायत, आद्य शंकराचार्य, कुमारिल भट्ट, मंडन मिश्र यांचा अद्वैतावर जो वादविवाद झालाय तो ग्रंथरूपानं लिहायचा राहिलाय. गागा भट्टजी, लिहा. केवढा अभ्यास, लढाया, हे सगळं इतकं. स्वराज्य का उभारायला कळ, पण 1700 ते 1818 म्हणजे इंग्रजांचं राज्य येईपर्यंत ह्या महाराष्ट्रात किती ग्रंथ तयार झाले हो. 1646 ला महाराजांचा स्वराज्य पराक्रम सुरू झालाय. असंख्य ग्रंथ महाराजांनी निर्माण केले आणि पुत्र तर कैसा घडवला.
एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, पाच नाही, सहा नाही, सात नाही, आठ नाही, नऊ नाही, 10 नाही, 11, 12, 13, 14, 15, 16 भाषा येत आहेत संभाजीराजांना. मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कन्नडी येते, तामिळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते. निकोलाई मनुची लिहितो, या युवराजानं माझ्याशी इंग्रजीतून संवाद साधला. हेनरी जंडन सांगतो संभाजीराजांना इंग्रजी येत आहे. ज्ञान किती महत्वाचं. 350 वर्षापूर्वी शिवराय सांगतायत. संभाजी महाराजांनी ग्रंथ लिहिले, बुधभूषणम, नखशिखा, नायिका भेद, 7 शतक. माणसांची मनं घडली पाहिजेत. कारण पराभव पहिला रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात रणात जिंकूच शकत नाहीत, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात रणात पराभूतच होत नाहीत. रण जिंकायचंय ना, मन जिंकणं महत्वाचं. महाराजांनी इथल्या लोकांचं मन समृद्ध केलंय. महाराष्ट्राचं सांस्कृतिक विश्व समृद्ध केलं महाराजांनी. अभ्यास फार महत्वाचा आहे. या अबेकरनं दुसरा प्रश्न विचारला, तुमचे महाराज हे जे सगळं करतायत, तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे? तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे? आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या राजांचं ध्येय, आमच्या राजांचं स्वप्न, आमच्या राज्यांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर, अखंड साम्राज्य उभं करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डौलानी फडकावत ठेवायचा. हे आमच्या राजांचं ध्येय आहे. काय ध्येय? अहद तंजावर, तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर, अखंड साम्राज्य. महाराजांची दौड चालली ती यासाठी. असंख्यांच्या शौर्यावर, पराक्रमावर, समर्पणावर पाहता पाहता सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात स्वराज्य नांदू लागलं. 6 जून 1674 रायगडावर राजांचा राज्याभिषेक झाला. या मुलांच्या पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही, असं बखरकरांनी त्याचं वर्णनही केलं. राजे छत्रपती झाले, पण महाराजांचा हा राज्याभिषेक होऊ नये यासाठी औरंगजेब जंग पछाडत होता. त्यांनी आपला दूध भाऊ, जो श्रीगोंद्याच्या शेजारी भीमेच्या काठावर बहादूरगड नावाचा किल्ला आहे तिथं होता, त्याच्यावर जबाबदारी दिलेली महाराजांचा राज्याभिषेक उद्ध्वस्त करायची. पण तरीही राज्याभिषेक झाला. औरंगजेबाच्या बहादूरगडावरच्या त्या दूध भावाचं नाव होतं खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. कसं जोरदार नाव आहे, खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. पूर्वी आपली नावं पण जोरात होती, तानाजी, पाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी. म्हणजे कुणी आपलं नाव घ्यावं त्याला जी म्हणावंच लागायचं. आता दुसऱ्याची जी करायची सवय लागली. स्वाभिमान दिला होता महाराजांनी, पण याचं नाव जोरात आहे, खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. त्याच्यावर जबाबदारी राज्याभिषेक उद्ध्वस्त करायची. पण तरी राज्याभिषेक झाला. औरंगजेब कमालीचा संतापला. त्यांनी खरमरीत पत्र लिहिलं या बहादूर खानाला, तू करतो काय? राज्याभिषेक झाला. या बहादूर खानानं औरंगजेबाला कळवलं, हुजूर, मी उत्तरेकडनं प्रचंड प्रयत्न केले, पण बहुतेक त्या खुदाचीच इच्छा होती महाराज छत्रपती व्हावे. काय विलक्षण उत्तर आहे. तुम्ही उत्तरेकडनं राज्याभिषेक उद्ध्वस्त करायचा प्रचंड प्रयत्न केला, पण बहुतेक परमेश्वराचीच इच्छा होती महाराज छत्रपती व्हावे. आम्ही पामर काय करणार? पण त्याच्या या उत्तरानं औरंगजेबाचा राग कमी नाही झाला, त्याचा संताप वाढलाच. बहादूर खानाला माहिती आहे औरंगजेबाचा राग आपल्याला परवडणारा नाही, तो काही करून घालवला पाहिजे. बहादूर खानाला माहिती आहे औरंगजेबाचा राग कसा घालवायचा. पैसे म्हटलं की औरंगजेब पागळायचा. बहादूर खानाला माहिती होतं टेबला खालून दिलं म्हणजे टेबलावरनं काम होत आहे. त्यांनी लगेच औरंगजेबाला पत्र लिहिलं, हुजूर, इथं बहादूर गडावर मी 1 कोटी नगद गोळा करून ठेवलेत आणि 200 दक्षिणी घोडी. बस एवढा पावसाळा संपू द्या, हे 1 कोटी रुपये आणि 200 घोडी लगेच आग्र्याला पाठवतो. औरंगजेबानं पत्र वाचलं, 1 कोटी नगद. भले पट्टे, शाबास, दे दे दे, लवकर 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 पाठवून दे आणि इथनं पुढे जरा नीट राहा. रागच गेला औरंगजेबाचा 1 कोटी म्हटल्यावर.
पण बहादूर गडावर 1 कोटी नगद आहेत ही बातमी जेवढ्या वेगात आग्र्याला औरंगजेबाला कळाली त्याच्या दुप्पट वेगात ती रायगडावर महाराजांना समजली की बहादूर गडावर 1 कोटी नगद आहेत. महाराज म्हटले बरं झालं, नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झालाच होता. आणि महाराजांनी बोलावलं आपले सरसेनापती हंबीरराव मोहिते. हंबीरराव येते झाले. जी महाराज, हंबीरराव बहादूर गडावर 1 कोटी नगद आहेत. आणतो. काय संवाद आहे. महाराज सांगतायत हंबीरराव बहादूर गडावर 1 कोटी नगद आहेत. आणतो. कारण देणं प्रकारच नाही. हंबीरराव असं म्हटले का नाही बरोबर आहे महाराज, तुमचं जरा दिवस आहे पावसाळ्याचे आहेत, मलाही सर्दीची अलर्जी आहे, हो द्या ना एवढा पावसाळा, बघू ना नंतर. प्रकार नाही. शिवचरित्रात तुम्हाला कोणी कारणच देताना भेटत नाही. बस महाराजांची आज्ञा व्हावी, संपला विषय. विलक्षण आहे. नाहीतर बघा ना, आमच्या तानाजीनी पोराचं लग्न काढलंय, पत्रिका द्यायला महाराजांकडे गेला. राजा रायबाच्या लग्नाला यायचं बरं का, मात्र राजांची नजर कोंडाण्यावर, आणि कोंडाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजींना म्हणाले, तान्हा कोंडाणा घ्यायचं म्हणे आहे रे. तसे सरदेशी उठले तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं, आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेले. गेले 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 असे गेले, रायबाचं लग्न करायला परतच नाही आले. मला राऊंड राऊंड प्रश्न पडतो, काय दिलं असेल महाराजांनी? का महाराज म्हणले असतील तानाजींना, ताना तेवढा कोंडाणा घ्या, मग पंचायत समितीच्या तिकिटास तुमचं बघतो. काय काय दिलंय? काय काही नाही, काही नाही. 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली. पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 4 महिने नियोजन केलं होतं. तब्बल 4 महिने. तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता तेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता ते फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, पण 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं राजांनी नियोजन केलं नाही. ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असे जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या दिवस ठरलंय का जन्माला यायचंय, जन्माला यायच्या दिवस ठरलंय जन्माला येऊन काय करायचंय. 50 वर्ष एकही घटना नाही ज्याचं राजांनी नियोजन केलं नाही. राजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं राजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं. 2:30 वाजता खान मारला. 2:30 वाजता. आत्मविश्वास काय आहे हो? खान मारणारच मारला. खान येताना 4000 घोडे घेऊन आलाय. भले 2000 घोडी पळून जाण्यात यशस्वी होतील, पण या प्रसंगात आपल्याला 2000 घोडी मिळणारच. मिळाली, पण नुसती घोडी मिळून उपयोग आहे का? ते घोडे चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार पण हवेत, तर त्या घोड्यांचा उपयोग. मी एखाद्याला विचारतो, गाडी असते ना घरी, घरी मला चालवता येत नाही ना, उपयोग काय तुझ्या गाडीचा? मग महाराजांना 2000 घोडे मिळाले, पण घोडेस्वार नसतील चालवणारे, त्या घोड्यांचा उपयोग आहे का? नियोजन बघा महाराजांचं. खान मारला 10 नोव्हेंबर. त्या दिवसाच्या 2 महिने आधी महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय, आणि त्यांना सांगितलंय 10 नोव्हेंबरला 2 महिन्यांनी सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत, बुकिंग झालेलं आहे. याला आत्मविश्वास म्हणतो आपण. जगातली कुठलीही महान कार्य या एका गुणाच्या बळावर करता येतात. आत्मविश्वास. विलक्षण आहे महाराजांकडे तो. आत्मविश्वासातनं तुमचा दृष्टिकोन तयार होतो, ज्याला मी ॲटिट्यूड असं म्हणतो. हा दृष्टिकोन 4 प्रकारचा असतो. काही माणसं समाजातली यशस्वी होताना दिसतील, काही माणसं अपयशीच तिथंच दिसतील. याचं कारण हे दृष्टिकोनाचे 4 प्रकार. त्यातला पहिला प्रकार आहे झिरो ॲटिट्यूड. ही भयानक माणसं असतात. म्हणजे ह्यांना काही सांगा, ह्यांचं उत्तर ठरलेलं असतं, नाही जमणार. काही सांगा, नाही जमणारच नाही.
बर ते त्याला जमणार नाही इथवर ठीक आहे, नाही ते कुणालाच जमणार नाही. हे झिरो ॲटिट्यूड ना, जमणारच नाही. मी कायम सांगतो, एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप राहावे. अडचण पहिल्या तिघांची नसते, वळवळ ज्याच्याकडे काही नाही त्याची जास्त. चळवळ मोडीत काढायला सगळ्यात पुढे हे झिरो ॲटिट्यूड. यातला दुसरा प्रकार आहे लोअर ॲटिट्यूड. ह्यांना काही सांगितलं तरी उत्तर तयार नाही, मला नाही जमणार. पण ह्याचं एक चांगलं आहे, तो म्हणतो तुला जमेल, तू कर. म्हणजे एखाद्याला म्हटलं ना, चल ना जरा पैसे विषय कमवू, जरा ऑडी मर्सिडीज वगैरे काहीतरी घेऊ, नाही नाही तू घे, मी बसेन तुझ्या गाडीत, मला नाही जमणार. हे लोअर ॲटिट्यूड. म्हणजे मी कायम सांगतो, समजा शिवजयंतीचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही गेला, चल शिवजयंतीचा कार्यक्रम आहे काहीतरी करूया, तुम तो करूया की, पण मी एकटा येऊन काय करणार, बाकीचे नकोत का? मग आपण त्याला तिथंच सोडतो, बाकीचे गोळा करायला जातो, बाकीचे गोळा करून मग त्याच्याकडे येतो, चल आलेत बाकीचे, मग तो म्हणतो आहेत ना बाकीचे, मग मी नाही आलं म्हणून काय होत आहे. हे लोअर ॲटिट्यूड वाले. तिसरा प्रकार आहे याच्यातला ॲव्हरेज ॲटिट्यूड. हे नाही म्हणत नाहीत, पण यांचं उत्तर ठरलेलं असतं, नाही करू ना, प्रयत्न करा, काय हरकत आहे, करू. जिंकू म्हणत नाहीत हे, पण करू ना, प्रयत्न करू. आणि याच्यातला शेवटचा जो प्रकार आहे तो आहे चॅम्पियन्स ॲटिट्यूड. चॅम्पियन्स, आय कॅन, मी करेनच. या लोकांच्या शब्दकोशात अशक्य हा शब्दच नाही, आय कांट म्हणतच नाहीत, आय कॅन, मी करेन, करेनच. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी माणसं घडवली ना, ती या चॅम्पियन्स ॲटिट्यूडची. काही सांगा, आय कॅन, मी करेनच, नाही विषयच नाही. हंबीररावांना सांगितलं ना 1 कोटी आहेत, आणि तो चॅम्पियन्स ॲटिट्यूड, आय कॅन. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण? जिराफ. जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. जंगलातला सगळ्यात हुशार प्राणी कोण? कोल्हा. आणि जंगलातला सगळ्यात ताकदवान प्राणी कोण? हत्ती. आणि जंगलचा राजा कोण? का? सिंह राजा का? तो जिराफासारखा उंच नाही, तो चित्त्यासारखा वेगवान नाही, तो कोल्ह्यासारखा हुशार नाही, तो हत्तीसारखा ताकदवान नाही, मग सिंह राजा का? सिंहाला कोणीतरी विचारलं, तू राजा का? सिंह म्हटला, मला वाटतं म्हणून. हे जे वाटणं आहे ना, त्याला चॅम्पियन्स ॲटिट्यूड म्हणायचं, आय कॅन. महाराजांनी माणसं अशी तयार केली, 2.5 खान मारला. त्याच दिवशी महाराज निघाले, सायंकाळी 6 वाजता शस्त्रसज्ज सैन्य घेऊन हर हर महादेवचा जागर झाला आणि निघाले राजे. वाई प्रांत जिंकला, महाराज सातारा प्रांतात आले, सातारा प्रांत काबीज केला. महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात पोहोचले, वारणा नदीचं खोरं घेतलं, महाराज कोल्हापूर प्रांतात आले, कोल्हापूर प्रांत जिंकला. आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकावला. पुण्यापुऱ्या 20 दिवसात 10 नोव्हेंबर दुपारी 2:30 खान मारतायत, 6 निघतायत, सलग 20 दिवस. 1 डिसेंबरला पन्हाळा, 200 किलोमीटर आणि 18 किल्ले एवढा प्रांत महाराज काबीज करतायत. महाराजांच्या चरित्रात आराम नावाचा शब्द नाहीये, विश्रांती सोडून द्या, शब्दकोशातच शब्द नाही त्यांच्या. आमच्या पोरांना काही गोष्टी सांगायला हव्यात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार म्हणजे शिवरायांचे विचार आचरणात नाही येणार, सांगायला हवं. आयुष्यात 4 गोष्टी मुबलक मिळतात पोरांना. एक वेळ अपाट आहे, पैसा बापाने कमावलेला असला तर, भावना आणि आरोग्य, शरीर मोफत मिळालंय. या 4 गोष्टी आपण कशा वापरतो त्याच्यावर ठरतं तुम्ही यशस्वी होणार की अयशस्वी होणार. वेळ, आमच्या पोरांना सांगा, खर्च नका करू, नको तिथं खर्च नका करू. आपला असलेला वेळ आपल्या ध्येयासाठी गुंतवा, वेळेची गुंतवणूक करा, जेणेकरून गुंतवलेला वेळ तुम्हाला आयुष्यभर परतावा देईल, आयुष्यभर.
तुम्ही सगळे टीव्ही बघत असाल, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही टीव्हीवर कधी ऑडीची जाहिरात बघितली आहे का? मर्सिडीजची, रेंज रोवर, रोल्स रॉयस या गाड्यांच्या जाहिराती कधी टीव्हीवर दिसल्या? अजिबात नाही, दिसणारही नाहीत. का माहितीये? कारण या गाड्यांच्या कंपन्यांना माहिती आहे टीव्ही बघत फालतू वेळ खर्च करणाराची पात्रता ऑडी मर्सिडीज घ्यायची असू शकत नाही. हे आपलं ग्राहकच नव्हेच. बरं मला सांगा, तुम्ही मोबाईलवर कधी जाहिरात बघितली का मर्सिडीजची, ऑडीची? चुकून नाही. मग मोबाईलवर जाहिरात कुठली? रमी सर्कल 3000 कमाओ. कोण आहे आपण? तुम्हाला महिना 3000 कमवायचे आहेत का? बिंदास मोबाईल घेऊन बसा, काय अडचण नाही. तुमचं 30,000 भागतंय का? बिंदास टीव्ही बघा, काही अडचण नाही. पण तुम्हाला जर महिन्याला 3 लाख कमवायचे असतील, 3 करोड कमवायचे असतील, तर या गोष्टी तुमच्यासाठी नाहीत. तुम्हाला जर तुमचं स्वतःचं स्वराज्य उभा करायचं असेल तर हे तुमच्यासाठी नाहीच. तुमचा वेळ तुमच्या ध्येयासाठीच गुंतला पाहिजे, तरच यशाचा परतावा. पैसा खर्च नका करू, सांगा पोरांना, अजिबात खर्च नका करू. गुंतवा, म्हणजे गुंतवलेला पैसा तुम्हाला आयुष्यभर परतावा देईल, आयुष्यभर. भावना नको तिथं खर्च करूच नका, अजिबात खर्च करू नका. तुमच्या भावना तुमच्या ध्येयासाठी गुंतवा, म्हणजे त्या तुम्हाला आयुष्यभर परतावा देतील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात, जगाच्या पाठीवर अजून असं यंत्र तयार नाही झालं ज्यात भाकरी टाकली की रक्त तयार होऊन बाहेर येतं. असं शरीर नावाचं अद्भुत यंत्र त्या नियंत्यानं आम्हाला दिलंय. तुम्ही करोडो कमवा, पण हे शरीर नावाचं यंत्र जर नीट नसेल तर त्या साऱ्याचा काही उपयोग नाही. आमच्या पोरांना सांगा एकदा नीट. 7वीतली पोरं गुटखा खातात, 10वीतली पोरं सिगारेटी ओढतात, 12वीतली पोरं दारू पितात, कॉलेजला जाणारी पोरं गांजा घेतात, आणि थोडी हवा आणखी शिरली असेल तर आता ते MDF वगैरे ते तर सुरूच आहे. कुठल्या दिशेला निघाली पिढी आमची? कुठल्या? आमच्या पोरांना दुःख काय आहे? काय वेदना आहेत आमच्या पोरांच्या? अशी कुठली संकट कोसळली त्यांच्या आयुष्यावर की स्वतःचं विस्मरण व्हावं म्हणून त्यांना व्यसनाचा आधार घ्यावा लागतो? काय दुःख आहे? महाराजांसारखं तर नाही आलेला प्रत्येक क्षण मृत्यूचा. तो फतेह खानाला मृत्यू, 40,000 फौजगुण अफजल खानाला मृत्यू, 1.25 लाखाची फौजगुण शाहिस्ता खानाला मृत्यू, मिर्झराजे जयसिंग 3 लाख घेऊन आला मृत्यू, महाराज आग्र्यात गेले मृत्यू. पदोपदी मृत्यू वाट बघत असताना, संकट सतत वादळासारखी खोंगावत असताना माझ्या राजाला सुपारीच्या खंडाचीही गरज नाही पडली, अजिबात नाही. आमची कसली दुःख आहे? पोरांच्या खांद्यावर बापाची प्रेत जावीत, बापाच्या खांद्यावर पोरांची प्रेत यायला लागली. कुठल्या दिशेला घेऊन निघालो आम्ही? शिवाजी महाराजांचा जय जयकार करताना मग नाही, या गोष्टी नाही. आमच्या आरोग्याची सुद्धा ध्येयासाठी गुंतवणूक करता आली पाहिजे, जेणेकरून आयुष्यभर परतावा मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला वेळ, आपला पैसा, आपल्या भावना, आपलं आरोग्य या सगळ्याची गुंतवणूक एका ध्येयासाठी केली. स्वराज्य 450 वर्ष झाली, आम्ही अजून परतावा घेतोय आणि आमच्या पिढ्यानपिढ्या घेत राहतील. खर्च नका करू, गुंतवणूक. गुंतवणूक. महाराज पन्हाळ्याला पोहोचलेत, पण त्याच वेळी सिद्धेजवळचा 65,000चा वेळा पन्हाळ्याला पडला. नेतोजी पालकरने छापा टाकला, बळ तोकडं पडलं. राजांना कळून चुकलं, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे. त्या दिवशी राजाने बोलावणं धाडलं. हो भाऊ, आपल्यासारख्या दिसणाऱ्या, नुकत्याच स्वराज्यात आलेल्या शिवा काशीदला. शिवा येता झाला. राजा बोलावणं धाडलं जी. शिवा
तू आमच्यासारखा दिसतो असा मी खूप ऐकून आहे. शिवा, आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचं आहे. शिवा हरकला, झपाटल्यासारखा आत गेला, राजांचा वेश घातला, राजांचा जिरोटोप मत्सर चढवला आणि राजांसारखाच मिशाला पीळ मारित राजांच्या सामन्याला. राजा कसा दिसतोय जी बघत राहिले राजे. शिवा, हे शिवा, आमचं रूप घेशील? हो रे शिवा, सिद्धीच्या भेटीला जाशील? ए शिवा, मरायला तयार होशील? शिवा म्हणला होतो. झाला, महाराजांचं रूप घेऊन गेला, गेला, स्वराज्यासाठी समर्पित झाला. 6 महिन्याची ओळख आहे. या 6 महिन्यात काय पेरलं असेल महाराजांनी त्याच्या उरात की शिवा काशीत मरायला तयार व्हावे. पन्हाळ्याच्या पश्चिमेकडनं रायाजी बांधल, कोयाजी बांधल, बाजी फुलाची प्रभूंना सोबत घेऊन महाराज विशाळगडाच्या दिशेने निघाले. 21 तासाचा अखंड प्रवास करून मसाईच्या पठारावर पोहोचले आणि त्याचवेळी शत्रूची चाहूल लागली. बाजी प्रभू राजांना सांगते झाले, राज निम्मी फौज घेऊन आपण पुढे निघा. निम्या फौजनीशी आम्ही ते झुंजितो, साहेब कार्य मरितो. आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. राजे निघा. राजे म्हणले, नाही बाजी, सगळे सोबत लढू. नाही राज, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. निम्या फौजनीचे राजे पुढे निघाले आणि खोडखिंडीमध्ये बाजी त्या आदिलशाही फौजेच्या प्रपाताशी झुंजत राहील. कालभैरवानं तांडव करावं तसं शौर्याचं तांडव चालू झालं. बाजी कडाडत राहील. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे विशाळ गडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत, तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे पोहोचल्याचे आवाज झाले आणि शिर तुटले. बाजी कोसळले, स्वराच्यासाठी समर्पित झाले. घोडखिंड पावन खिंड झाली. विशाळगडावर सुखरूप पोहोचलेल्या राजांना वार्ता मिळाली. आपलं रूप घेऊन गेलेले शिवा काशीत सिद्धीच्या हातून मारले गेले. आणि राजे सोबत त्यांना म्हणाले, आम्हाला पुन्हा पन्हाळ्याकडे जावं लागेल. आणि सोबती चमकले. राजा आता सिद्धीच्या वेड्यातनं सुटला, मरणाच्या तडाख्यातनं वाचला. आता परत पन्हाळ्याकडे जावं लागेल. पण का महाराज? पन्हाळ्याच्या पायथ्याला नेबापूर गाव आहे. त्या नेबापूरमध्ये शिवा काशीदांची आई राहते. तिला जाऊन सांगायला हवं, तिचा पोर मातीसाठी खर्चे पडला. सोबती म्हणाले, महाराज हे निरोप घेऊन आम्ही कुणी बी जातो, आम्ही कुणी बी जातो, पण तुम्ही नाही, मला जावं लागेल. पण का महाराज? कारण सिद्धीच्या हातून मारले गेले ते शिवाजी महाराज तुमच्या समोर उभा आहे, तो शिवा काशीत. आम्हाला आमच्या आईला भेटायला जायला हवं, आईला भेटायला जायला हवं. निरोप द्या नेबापूरला, आम्ही येतो आहोत. आणि नेबापूरला निरोप मिळाला, शिवाजी महाराज येत आहेत. शिवा काशीदांच्या आईला कोण आनंद झाला. लाख लाख दिवसाचं स्वप्न पूर्ण होणार. येणार येणार राजे 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 येणार. डोळ्याच्या चैतन्य ज्योती प्रज्वलित करून ती राजांची वाट पाहत राहिली. येणार राजे येणार. आणि आले 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 राजे आले. हातात पंचारतीचं ताट घेऊन शिवा काशीदांची आई पुढे झाली. राजांना ओळायला लागली. कळे ना राजांना, अगं कशाला ओळतेस? असा कुठला पराक्रम गाजवला मी की आरती करावी आमची? पण राजांच्या होठातनं शब्दच फुटेना. तशी शिवा काशीदांची आई म्हणाली, ये ना राजा, आत तर ये, घरात तर ये. जड पावलाने राजे आत आले. शिवा काशीदांच्या आईनं फटकं धडुतं खाली टाकलं. बस ना राजा, बस ना. राजे त्या फटक्यात धडुत्यावर बसले. तशी शिवा काशीदांची आई शिवा काशीदांच्या बायकोला म्हणाली, अगं गुळपाणी तरी आण, तोंड तर गोड कर राजांचं. शिवा काशीदांच्या बायकोनं लगबगीनं गुळपाणी आणून ठेवलं. शिवा काशीदांची आई म्हणाली, घे ना राजा, तोंड तर गोड कर. कळे ना राजांना, अगं कसं तोंड गोड करू? तुझ्या पोराच्या मृत्यूची कडू बातमी घेऊन आलो. आई, तोंड कसं गोड करू? पण राजांच्या ओठातनं शब्दच फुटेना. तशी शिवा काशीदांची आई म्हणाली, राजा एक सांगू का? राजे म्हणले, बोल. नाही. अरे येड्या, सिद्धीच्या येड्यातनं सुटलास, मरणाच्या दाढतनं वाचलास. मग पहिल्यांदा तुझ्या आऊकडं
जिजाऊंकडे जायचं सोडून वाट वाकडे करून मायाकडे का राहिलास? तसे राजे म्हटले, आई अगं तू सुद्धा माझी जिजाऊच की ग. तसं नवर राजा, पण आईची माया तुला नाही कळायची. 6 महिने तुझ्या वाटाकडं डोळं लावून बसली असेल ती, तिच्याकडे जावं पहिले. तसे राजे म्हटले, आई एक शिवा गेला म्हणून हा दुसरा शिवा तुझ्या भेटीला आला. तुझा शिवा मातीसाठी खर्ची पडला. आई तुझा शिवा गेला. एवढं ऐकलं तसं शिवा काशीदांची आई म्हणाली, हे काय मला ठाव नाही वे राजा. आणि चमकले राजा, आई तुला कसं कळलं? अगं तो निरोप द्यायला तरी इथवर आलो, तुला कसं कळलं? तशी शिवा काशीदांची आई म्हणाली, अरे येड्या, गावच्या इशीतून येताना तुला बघितला, तेव्हा तू एकलाच दिसला, तेव्हाच वळिकला. माझा शिवा जित्ता नाही राहिला. माझा शिवा जित्ता असता तर आता तुझ्या संगती नसता आला. कळेला राजाला, म्हणजे आपला पोर गेला हे माहिती असून तू हसत हसत माझं पंचारतीनं स्वागत केलंस. आपला पोर या जगात नाहीये माहिती असून तू माझं तोंड गोड करायला निघालीस. धन्य आई धन्य, देशासाठी गेला, मातीसाठी गेला ग पोर. एवढं ऐकलं आणि मग मात्र शिवा काशीदांच्या आईच्या डोळ्यातनं घळघळ अश्रू घळायला लागले. त्यांना हुंदका फुटला. तसं राजे म्हणले, शोकावर आई शोकावर. पण शिवा काशीदांच्या आईच्या डोळ्यातले अश्रू थांबेनात. तसे राजे म्हटले, आई एकुलता एक पोर गेल्याचं दुःख काय असतं ते आम्हास कळतंय, पण शोकावर आई. तशी ताडकन शिवा काशीदांची आई म्हणाली, कोण म्हटलं राजा माझा लोक गेला म्हणून मी रडतीये? माझा लोक गेला म्हणून नाही राजा, त्या देवानं मला एकच लोक का दिला म्हणून रडतीये म्या. आणखी 4 लोक दिला असतं, आता तुझ्या संगती स्वराज्य कार्य नसतं धडलं. माझा शिवा गेला म्हणून नाही, त्या देवानं मला एकच लोक का दिला म्हणून रडतीये रे. आणखी 4 दिला असतं, आता तुझ्या संगती धडला असत. एवढं ऐकलं तशी शिवा काशीदांची बायको म्हटल्या, तेव्हा असं का म्हणता? तुम्हाला एकच लोक, मग म्या कोण? म्या कोण? राज माझं धनी नसेल राहिलं, पण माझ्या धन्याच्या जागी म्या लढीन राज. माझ्या स्वराज्यासाठी म्या लढीन. आणि ताडकन उभा राहिले राजे. धन्य धन्य ज्या माझ्या स्वराज्यात तुमच्यासारख्या माता भगिनी, त्या माझ्या स्वराज्याला शौर्य वीरांची कधी कमीच नाही पडणार. असंख्य मातांनी मातीसाठी आपले पुत्र दिलेत. असंख्य पत्नींनी मातीसाठी आपल्या भाळावरचं कुंकू दिलंय. असंख्य बहिणींनी आपापल्या भावांच्या हातातली राखी दिली आहे. हे स्वराज्य उगाच नाही उभा राहिलं. महिला दिन त्या माऊलींचा आहे. महिला दिन त्या सैनिकांच्या अर्धांगिनीचा आहे. महिला दिन मातीसाठी राबणाऱ्या कष्टकऱ्या शेतकऱ्याच्या पत्नीचा आहे. महाराज आणि महाराजांचं स्वराज्य लोकमानसाच्या काळजात किती घट्ट पोचलं होतं. एक पोर गेला हरकत नाही, आणखी 4 असते तर तेही देऊन टाकले असते. काय विलक्षण या स्वराज्यावरची निष्ठा आहे. महाराज असा एक एक वीर ही स्वराज्याची सगळ्यात मोठी दौलत, सगळ्यात मोठी. इथल्या सह्याद्रीची उंची वाढली ती उगाच नाही. या सह्याद्रीच्या पायाखाली काही जणांनी स्वतःला गाडून घेतलंय, तेव्हा तो सह्याद्री अस्मराशी स्पर्धा करायला गेलाय. इथल्या मातीचा एखादा ढेकूळ कधी हातात घ्या, तो पाण्यात टाका, त्या पाण्यावर जो तवंग उठेल तो तवंग सुद्धा या मातीसाठी खर्ची पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल. इथली माती तांबडी झाली ती उगाच नाही. मातीसाठी झुंजताना अनेकांचं रक्त सांडलंय. त्या रक्तानं, त्या बलिदानानं, त्या समर्पणानं इथली माती तांबडी झाली. महाराज पावनखिंडीमध्ये धारातरती पडलेल्या बांदलांच्या घरी गेले, त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. महाराज बाजी फुलाजी प्रभूंच्या सिंध गावी गेले,
त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. बाजी फुलाजी प्रभूंना एकूण 8 मुलं. महाराजांनी त्यांच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची. आता ज्यांची मुलं योग्य वयात आहेत त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेता येईल. पण काही सैनिक असे असतील ज्यांची मुलं लहान आहेत आणि ते युद्धावर गेले, मारले गेले. आता त्यांच्या पश्चात त्यांच्या लहान मुलांचं काय? आपल्या सैनिकांच्या लहान मुलांसाठी महाराजांनी रायगडावर बाल दरवेशी गृह उभारलंय. सैनिकांच्या मुलांचं संगोपन, संवर्धन, शिक्षण, प्रशिक्षण स्वराज्याच्या वतीनं केलं जायचं आणि ती योग्य वयात आली की स्वराज्याच्या सेवेत त्यांना घेतलं जायचं. मुलांचं झालं. काही सैनिक असे असतील नुकतंच लग्न झालंय, अजून मुलबाळ नाही, तो युद्धावर गेला, मारला गेला, आता घरी फक्त विधवा पत्नी. आता त्याच्या पश्चात तिचं काय? 350 वर्षापूर्वी आपल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी महाराजांनी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. पेन्शन किती तेही ठरलंय. तो सैनिक युद्धात मारला गेला त्यावेळी त्याला शेवटचा पगार जेवढा असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची. पत्नीचंही झालं. काही सैनिक असे असतील अजून लग्नच झालं नाही, तो युद्धावर गेला, धारतरती पडला, आता घरी फक्त त्याचे वृद्ध माता पिता. आता त्याच्यानंतर त्यांचं काय? आपल्या सैनिकांच्या वृद्ध आई वडिलांसाठी महाराजांनी 350 वर्षापूर्वी अडी शेरी नावाची योजना आणली आहे. दरमहा सैनिकांच्या माता पित्यांना 2.5 शेर धान्य आणि काही रोख रक्कम दिली जायची. पोरांपासून थोरांपर्यंत महाराजांनी प्रत्येकाची काळजी घेतली. हे स्वराज्य लोककल्याणकारी का? महाराजांच्या इथल्या रयतेच्या घेतलेल्या या काळजीपोटी. या देशाची राज्यघटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणूनच लिहितात, या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर शिवछत्रपतींचं स्वराज्य होतं. लोककल्याणकारी. माणसं उगाच नव्हती ओ मारायला तयार होत. महाराजांनी हंबीररावांना विचारलं, हंबीरराव, बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत, आणतो, पण आणणं सोपं आहे? बहादूरगडावर 35,000ची खडी फौज आहे. त्या 35,000 फौजेच्या तावडीतनं 1 कोटी आणायचे तर किमान 50,000ची फौज पाहिजे. मग रायगडावर त्यावेळी 50,000ची फौज आहे? नाही हो. स्वराज्याची पद्धत अशी, दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं, अक्षय तृतीयाला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं. महाराजांचा राज्याभिषेक उरकून स्वराज्याचं सगळं सैन्य आपापल्या गावी शेतीवाडी करायला गेलंय. मग रायगडावर सैन्य आहे कुठं? आपल्याकडे दंगल झाली, आणीबाणी आली की राज्य राखीव दल येतं. राज्य राखीव दल ही संकल्पना ही छत्रपती शिवाजी महाराजांची. रायगडावर कायम 10,000ची रिझर्व्ह फोर्स असायची. राज्य राखीव दल. हंबीररावांनी काय केलं? या 10,000 फौजेतले 1,000 रायगडाच्या रक्षणासाठी तिथंच ठेवले. उरलेल्या 9,000 फौजेचे हंबीररावांनी 2 भाग केले. एक भाग केला 2,000चा, दुसरा भाग केला 7,000चा. 2,000ची फौज हंबीररावांनी स्वतः सोबत घेतली आणि हंबीरराव रायगडावरनं निघाले. ते पुण्यात आले आणि पुण्यातून पुणे सोलापूर हायवेनं सांडस पाटस करत श्रीगोंद्याच्या अलीकडं म्हणजे बहादूरगडाच्या अलीकडं करकुंब नावाचं गाव आहे, त्या करकुंबला येऊन थांबले. करकुंब पासून बहादूरगड एका झेपेचा. 2,000 फौजनीशी हंबीरराव कुठं? बहादूरगडाच्या अलीकडं करकुंबला. आणि उरलेली 7,000ची फौज घेऊन हंबीररावांचा सरदार निघाला थेट रायगडावरनं पुण्यात आणि पुण्यातून पुणे नगर मार्गे रांजणगाव शिरूर करत तो अहिल्यानगरला पोहोचला आणि अहिल्यानगरवरनं श्रीगोंद्याकडं म्हणजे बहादूरगडाकडे वळाला. ही 7,000ची मराठी फौज जशी बहादूरगडाकडे वळाली त्यांनी एकच हल्ला कल्लोळ करायला सुरुवात केली. हर हर महादेव, जय भवानी, ढोल ताशे बडवायला सुरुवात केली. मराठ्यांचा अवघा हल्ला कल्लोळ उठला आणि मराठ्यांचा हा कल्लोळ बहादूरगडाच्या कानावर गेला आणि एक हेर धावत धावत बहादूर खानाजवळ पोहोचला. हुजूर, क्या हुआ? ते आले. कोण? मराठे हुजूर. मराठे दिवसा? ते तर रात्री येतात. दिवसा कसे आले? आणि खरं आहे बरं, महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या, त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढाया अमावस्येच्या रात्रीच्या. अमावस्येच्या कळ्या कुट्ट अंधाराचा फायदा घ्यावा आणि मुठभर फौजनीशी बलाढ्य फौजेवर हल्ला करावा, हे शिवरायांचं शिवसूत्र. बहादूर खानाला माहिती आहे मराठे दिवसा येतच नाहीत. पण तोपर्यंत त्याच्या कानावर हर हर महादेवच्या रोळ्या पडल्या आणि बहादूर खानाची खात्री पटली. आले. पण ज्या अर्थी मराठे दिवसा आलेत, भयानक आले असणार.
आपली 35,000ची फौज इथं असताना मराठे दिवसा येत आहेत. मराठे 50,000 तरी असणार. या बहादूर खानानं काय केलं, बहादूर गडावरची आपली 35,000 फौज बाहेर काढली. वॉचमन गेटमनच ठेवले तिथं आणि 35,000 फौज घेऊन निघाला मराठ्यांच्या रोकानं. इकडून बहादूर खान यलगार ताक ताक दिन दिन, तिकडून मराठे हर हर महादेव जय भवानी. दोन्ही फौज आमने सामने आला. आता बघता बघता तुम्हाला युद्ध होणार, बाहेर रणांगण मारणार. कडाडला बहादूर खान, आक्रमण, उसाले मराठे हर हर महादेव. तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. अचानक मराठ्यांनी रिव्हर्स गेअर टाकला. भागो. त्या बहादूर खानाला सुचायचंच बंद झालं. परत मराठे सुसाट सुटलेत म्हटलं, निघालं मोगल माग त्यांच्या. मग मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग. 2 मैल झाले, 3 मैल झाले, 4 मैल झाले. मराठे माग वळूनच बघेनात, मराठे पुढंच. मग बहादूर खान म्हटलं आपल्या सैन्याला रुक जाओ. गए, भाग गए. मला वाटलं 50,000 असतील, हे 7,000 आहेत. आपली 35,000 फौज बघूनच पळून गेले. आता नाही यायचे परत, चलो वापस. त्यानं आपलं सैन्य वळवलं, निघाला बहादूर गडाच्या दिशेनं. 3-4 मैलच गेला असेल, तेवढ्या त्याचा मागचा हेर ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूर खान सार काय पद्धत आहे काही, अशाच ते करावं लढाई. पण आता येत आहेत मराठे म्हणल्यावर करतो काय. बिचाऱ्या बहादूर खानानं परत आपलं सगळं सैन्य वळवलं, निघाला मराठ्यांच्या दिशेनं. आता मराठे सुद्धा तावात घुसायचं आणि कापायचं. बघता बघता दोन्ही फौज आमने सामने आल्या. बहादूर खान संतापला, आक्रमण, उसाळे मराठे हर हर महादेव. तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गेअर टाकला. भागो. झालं, मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग. 2 मैल, 3 मैल, 4, मराठे पुढंच. मराठे थांबायचं नावच घेणार. मग बहादूर खान म्हणला परत, रुक जाओ. गए, भाग गए. उगा हुलकावणी दाखवायला आलते, आता नाही यायचे परत, चलो वापस. त्यानं सगळं सैन्य वळवलं, निघाला बहादूर गडाच्या दिशेनं. 7-8 मैलच गेला असेल, तेवढ्या त्याचा मागचा हेर परत ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र काही लपाछपी चालली आहे का. पण आता करतो काय, येत आहेत मराठे म्हणल्यावर. त्यानं परत आपलं सगळं सैन्य वळवलं. पण आपल्या सैन्याला सांगितलं, सजग राहा, सावध राहा. सैतान हे ये मराठे, कुठेही उगवतात, कुठेही गायब होतात. पोटात काही नसलं तरी पाठीचे कणे ताट ठेवतात. दुश्मन गाडतात आणि त्याच्या उरावर भगवा फडकावतात. 2 वेळा हुलकावणी दिली, हे 3ऱ्यांदा घुसतील आणि सरळ कापतील. सावध राहा, सजग राहा. पण त्याच वेळी त्यानं आपल्या सैनिकांना आणखीन एक सांगितलं, आणि आता काही पण होऊ दे, जातील तिथपर्यंत आणायचे, जातील तिथपर्यंत आणायचे, नाहीतर हे दिवसभर खेळवत बसतील आपल्याला. त्यानं आपल्या सैनिकांना सांगितलं. सगळी सज्जता झाली आणि निघाला बहादूर खान परत मराठ्यांच्या दिशेनं. मराठे आधीच जोशात, आता घुसायचं आणि कापायचं. बघता बघता पुन्हा दोन्ही फौजा आमने सामने आल्या. आता तुम्हाला युद्ध होणार, बाहेर रणकंतन मारणार. कडाडला बहादूर खान, उसाळले मराठे, समशेरी उचलल्या आणि वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गेअर टाकला. भागो. पण आता बहादूर खानाचं ठरलंच आहे, जातील तिथपर्यंत आणायचे. झालं, मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग. 2 मैल झाले, 3 मैल झाले, 4 मैल झाले. बहादूर खान मागच मराठे अहिल्यानगरला पोहोचले. बहादूर खान मागच मराठ्यांनी शिरूर गाठलं. बहादूर खान मागच मराठ्यांनी शिरूर सोडलं. बहादूर खान शिरूरला पोहोचला. जसा बहादूर खान शिरूरला पोहोचला, त्याचा एक सरदार म्हणला, हुजूर गए मराठे, अब वापस लौट चल. तू गप, तू गप. तुला सांगितलंय ना, काय व्हायचं ते होऊ दे, आता जातील तिथपर्यंत आणायचे. तो ऐकायलाच तयार नव्हता. तोपर्यंत मराठे रांजणगावला पोहोचले. बहादूर खान मागच मराठ्यांनी रांजणगाव सोडलं. बहादूर खान मागच मराठे पुण्यात पोहोचले. बहादूर खान मागच जसे मराठे पुण्यात पोहोचले, काही मराठे कात्रच्या घाटात, काही मराठे सिंहगडच्या घाटात, उरलेले मराठे सासवडच्या घाटात. बहादूर खान पुण्यात आला खरा, पण त्याला मराठे कुठं दिसेच ना. यही तो थे, कहा गए, ढोंढो. 35,000 सैन्य मराठ्यांना शोधत राहिलं, पण सापडतील ते मराठे कसले. शोधून शोधून बहादूर खान वैतागला.
पण मराठे गौसेनात, अहो त्याला काय माहिती आहे, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फक्त तिघच फिरू शकतात, एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे. चौथ्याचं काम नाही. पण आता मराठे सापडेच नात म्हटल्यावर मग बहादूर खान म्हटला, जीतम जीतम जीतम, बड़ी जीत मिली हमें, मरहट्टे भाग गए, मरहट्टों को भगा दिया, चलो वापस. आणि बहादूर खान वळाला पुण्यातनं, निघाला रांजणगाव शिरूर मार्गे माघारी. पण बहादूर खान आपल्या 35,000 फौजेनिशी पार पुण्यात पोहोचलाय. एवढीच बातमी हेरानी इकडं करकुमला उभा असणाऱ्या हंबीररावांना दिली. तो तिकडून पार पुण्यात पोहोचलाय, इकडून रान मोकळच आहे. हंबीररावांनी आपली 2,000 फौज घेतली, एका झेपेत बहादूरगड गाठला. तिथं वॉचमन गेटमन थाबडून सुजवले, आत जाऊन 1 कोटी उडवले. 200 दक्षिणी घोडी ताब्यात घेतली. किल्ल्या जेवढं किमती सामान होतं, किमती ऐवज होता, हंबीररावांनी सगळा घोड्यावर लादला. हंबीररावांना खरं तर किल्ल्यातलं सगळंच घ्यायचं होतं, पण नाईलाजानं घेता नाही आलं. शेवटी अत्यंत दुःखाने त्यांनी ते पेटवून दिलं. आणि मग 1 कोटी नगद, 200 दक्षिणी घोडी, त्याच्यावर लादलेला किमती सामान घेऊन हंबीरराव परत बहादूरगडावरनं करकुम सांडस पाटस करत पुणे सोलापूर हायवेनं पुण्यात, पुण्यावरनं रायगड, इकडं जीतम जीतम करत बहादूर खान पोहोचला होता नगरला. नगरवरनं निघाला होता बहादूरगडाकडं. जसा जसा बहादूरगड जवळ यायला लागला, त्याला नुसता धूरच दिसायला लागला. त्याला काही कळे ना. मग एक सुजलेला वाचलेला त्याच्या पुढ्यात आला. बहादूर खानानं त्याला विचारलं, ये क्या है? सुजलेला म्हटला, हुजूर सब ले गए. कौन? मरहट्टे हुजूर. मरहट्टे? तो हम किनके पीछे थे? मरहट्टों के हुजूर. तो इधर कौन आया था? मरहट्टे हुजूर. ऐसा कैसे हो सकता है? ऐसा ही हुआ हुजूर. मग त्याला कळलं, असं फसवलोय. म्हणजे 7,000 मराठ्यांनी आपल्याला इकडून इकडं पळवत नेलं आणि 2,000 मराठ्यांनी इकडं काम तमाम केलं. या खुदा कैसे है ये मरहट्टे? मला सांगा, बहादूर खानाचं सैन्य किती? 35,000. महाराजांची फौज किती? 9,000. मग महाराज असं म्हणले का हो, त्यांची 35,000, आपली 9,000, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा? 9 तर 9, 35 आहेत त्यांचे. बर मला सांगा, प्रत्यक्ष लढाई झाली का? नाही. काय आपली हानी झाली आहे का? नाही. काय नुकसान झालंय का? नाही. आणि फायदा 1 कोटी समजा आपल्याला मिळालेच. आता पार्टी. महाराजांचं तसं नाही बरं. परिणामांची पर्वा न करता केलेली कृती तुम्हाला अपयशी ठरवते, तर परिणामांची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वी बनवते. महाराजांनी फक्त 1 कोटी मिळवण्या इतपत नियोजन केलेलं नाही. 1 कोटी मिळवल्यानंतर काय घडेल त्याचा विचार महाराजांनी करून ठेवलाय. महाराजांना माहिती आहे, 1 कोटी पळवल्यावर हा बहादूर खान गप्पा नाही बसणार. तो नगरचं सैन्य गोळा करेल, नाशिकचं सैन्य गोळा करेल, छत्रपती संभाजीनगरचं सैन्य गोळा करेल, त्याचं स्वतःचं 35,000 लाखाभराची फौज उभा करेल आणि सरळ रायगडावर हल्ला चढवेल. 1 लाखाची फौज घेऊन जर बहादूर खान आला तर राजधानी राखावी कैसे? मग बहादूर खानाचं आक्रमण थोपवावं लागेल, थोपवावंच लागेल. कुठवर? आपलं सैन्य परत येत नाही तोवर. आपलं सैन्य परत कधी येणार? पावसाळा संपल्यावर. पावसाळा कधी संपणार? 4 महिन्यानंतर. म्हणजे 4 महिने बहादूर खानाचं आक्रमण थोपवायचं आहे. सुरू झालं महाराजांचं राजकारण. सगळ्याच लढाया तलवारीच्या जोरावर जिंकता येत नाहीत. बऱ्याच लढाया बुद्धीच्या बळावरच जिंकता येतात. महाराजांनी बुद्धीचं राजकारण चालू केलं आणि आपले वकील काझी हैदर, महाराजांनी काझी हैदरना बहादूरगडावर बहादूर खानाच्या भेटीसाठी पाठवलं. काझी हैदर आले बहादूरगडावर. बहादूर खानाला कळलं महाराजांचे वकील आलेत. महाराजांचे वकील आलेत म्हणल्यावर बहादूर खान भेटच घेना. नको बाबा, ते फसवतात फार. पण राजकीय संकेत आहे, वकिलाची भेट घ्यावी. नाईलाजाना बहादूर खानानं काझी हैदरांची भेट घेतली. हा क्या है? तशी काझी साहेब म्हणाले, हुजूर, तुमच्यावर कोसळलेल्या दुःखाची आम्हास तीव्र जाणीव आहे. हे असे दिवसाढवळ्या 1 कोटी जाणं साधी बात नव्हे.
आपल्या अंतकरणाला किती यातना झाल्या असतील आम्ही समजू शकतो, पण हुजूर आमच्याकडनं चुकून घडलं हो हे. इट्स अन ऍक्सिडेंट. अपघात होता तो. आमच्या महाराजांना तुमच्या ताकदीचा अंदाजच नाही आला. जेव्हा आला राजांना प्रचंड पश्चाताप झाला. 3 दिवस जेवले नाहीत, 2 दिवस झोपले नाहीत राजे. शेवटी आज आम्हाला म्हणाले, काजी साहेब तुम्ही स्वतः जातीनं बहादूर खान साहेबांना भेटा, त्यांना सांगा आम्ही त्यांना विनाअट विनाशर्त 10 किल्ले द्यायला तयार आहे, संभाजी राजांना त्यांच्याकडे पाठवायला तयार आहे. आणि खान साहेब सांगतील त्यावेळी स्वतः आम्ही त्यांच्या सहकार्यासाठी जायला तयार आहे. एवढं ऐकलं तसा बहादूर खान ताडकन उठला. 10 किल्ले, मग आता चाव्या आणायच्या, मग संभाजी महाराज कधी येत आहेत? काजी हैदरना कळलं मासा गळाला लागलाय. काजी हैदर म्हणले, हुजूर आमचे महाराज हे सगळं तुम्हाला देणारच आहेत, नव्हे दिलंच आहे म्हणून समजा. फक्त आमच्या महाराजांची एक छोटी अट आहे. म्हणे काय 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 नाही, आमचे जे महाराज तुम्हाला 10 किल्ले देणार, संभाजी महाराज येणार, राजे स्वतः येणार, या सगळ्याला फक्त औरंगजेब बादशहांची मान्यता हवी. एकदा बादशांचे मान्यतेचे शिक्क्याचे कागद आले, आमच्या महाराजांनी हे सगळे तुम्हाला दिले. बहादूर खान मला एवढंच ना, औरंगजेबाचे मान्यतेचे कागदच पाहिजेत ना. दिले दिले दिले. त्याच्या काही डोक्यातच नाही आले. बरं तो काय आत्ताचा काळ आहे का? काय पाहिजे? औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद. की लगेच बहादूर खानानं औरंगजेबाचा मोबाईल नंबर फिरवला, लावला फोन औरंगजेबाला. हा लंपना, हा आलेत वकील महाराजांचे. हो नाही झाली चर्चा सगळी. हो नाही देतायत ना, 10 किल्ले देतायत. हो नाही विनाअट. हा नाही संभाजी महाराजांनाही पाठवतायत. हो नाही स्वतः येतो म्हणलेत. हा नाही फक्त तुमची मान्यता हवी. हा नाही तुमच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद आले ना, त्यांनी हे सगळं आपल्याला दिले. हा कागद पाहिजेत मान्यतेचे तुमच्या. हा पाठवताय ईमेल, व्हॉट्सअपला द्या ना पाठवून. नाही हो एवढा वेगवान काळ. मग काय करावं लागेल? काय हवंय? औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद. तो निरोप घेऊन सांडणीस्वार महाराष्ट्रातून आग्र्याला जाणार. जायला लागणार 2 महिने. आग्र्यातून औरंगजेबाचे शिक्क्याचे कागद घेणार, आग्र्यातून परत महाराष्ट्रात येणार, यायला लागणार 2 महिने. झाले किती? 4 महिने. आक्रमण किती काळ थोपवायचं आहे? 4 महिने. आता महाराज एवढं सगळं ऐतं देत आहेत म्हणून बहादूर खान 4 महिने निवांत. आणि या 4 महिन्यात महाराजांनी रायगडावर 80,000ची फौज गोळा करून ठेवली. आणि महाराज म्हटले या आता कधी पण. 4 महिन्यानंतर औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद बहादूरगडावर बहादूर खानाजवळ पोहोचले. जसे कागद पोहोचले, बहादूर खानानं आपले 2 वकील तातडीनं रायगडावर पाठवले. जा ते शिक्क्याचे कागद महाराजांना द्या, त्यांच्याकडनं ते 10 किल्ले संभाजी महाराज त्यांचं इथे सगळं घेऊन या. वकील पोहोचले रायगडावर. महाराजांनी भेटही घेतली. महाराजांनी विचारलं, बोला काय काम काढलं? वकील म्हटले, नाही ते तुमचे वकील आले होते आमच्याकडं. कोण? ते काजी हैदर. कशाला? ते तुम्ही नाही का आमचे 1 कोटी पळवले? कधी? अहो तुमचे हंबीरराव आलते. कुठं? अहो तुमचे हंबीरराव आलते, त्यांनी 1 कोटी पळवले. मग काजी हैदर आले, ते म्हणले 10 किल्ले देतो, संभाजी राजांना पाठवतो. ताडकन उठले महाराज. तुमच्या त्या बहादूर खानानं तलवारीचा असा कुठला तेग दिमाख दाखवला की आमचा पुत्र धरावा तुम्हाकडं. तुरांत चालते व्हा, नाहीतर अपमान पावाल. मान खाली घालून गेले हो वकील. तिकडं बहादूर खान वाटच बघत होता. जसे वकील आले त्यांनी विचारलं, क्या हुआ? वकील म्हटले, पुन्हा फसवलं. तर बिचारा बहादूर खान सगळं कळवलंय हो औरंगजेबाला. महाराज 10 किल्ले देत आहेत, संभाजी महाराज. आता काय कळवायचं? बिचारा जे घडलं होतं ते सगळं त्याने औरंगजेबाला लिहिलं. आणि पत्राच्या शेवटी लिहिलं, हुजूर त्या शिवाजी महाराजांनी आम्हाला पुन्हा फसवलं. त्याच्या या पत्राला औरंगजेबानं जे उत्तर दिलंय ते आम्ही आमच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे. औरंगजेब लिहितो, तुम्ही माझे सरदार इथून प्रचंड बसबेत घेऊन जाता, अफाट खजाना नेता, बलाढ्य फौजा घेऊन जाता आणि त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात त्या शिवाजी राजांबरोबर लुटूपुटूच्या लढाया खेळता आणि नंतर मला कळवता त्या शिवाजी राजाने आम्हाला फसवलं. अरे ते शिवाजी महाराज तुम्हाला फसवतात तरी कसे आणि तुम्ही फसता तरी कसे? औरंगजेबाच्या या पत्रालाही बहादूर खानानं उत्तर पाठवलं. तो म्हणला, हुजूर तुम्ही मला विचारलं
ते शिवाजी महाराज आम्हाला कसे फसवतात आणि आम्ही कसे फसतो. हुजूर, ते शिवाजी महाराज आग्र्यात सुद्धा आले होते, तुम्हाला कसं फसवलं. आम्हालाही तसंच फसवलं. काय बोलतो औरंगजेब याच्यावर. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हयात होते, औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आला नाही. चुकून इतकी भीती होती त्याला महाराजांची. मी जाणीवपूर्वक विधान करतो, छत्रपती शिवाजी महाराज हे 17व्या शतकातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती आहेत. आंतरराष्ट्रीय जगात तुलना नाही. याचं कारण असं, आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात महाराजांपुढे जेवढे शत्रू आले त्यातले फक्त 2च भारतीय आहेत. बाकीचे सगळेच्या सगळे देशाच्या बाहेरचे, परदेशातले, त्या काळात जगातले नामवंत योद्धे आहेत. महाराजांनी त्या साऱ्यांचा पराभव केला, साऱ्यांचा. सिद्दी जौहर सरबत खा, सिद्दी अब्दुल्ला खा, सिद्दी सेबुल खा, एबिसिनियन्स आहेत, देशाच्या बाहेरचे नामवंत योद्धे आहेत. महाराजांनी असा पराभव केला, पुन्हा दिसले नाहीत. बेहलोल खान पठाण, सिकंदर चिदर खान पठाण आहेत. दाऊद खान कुरेश, दिलेर खा अरब आहेत, पराभूत, महाराजांकडनं पराभूत. लाल महाराजांची बोट छटली. अबू तालिब मिर्झा शाहिस्ता खा, तुर्कस्तानचा नवाब आहे, तुर्कस्तान, पराभूत. औरंगजेबाचा सक्का मामा, ते तो प्रति औरंगजेब, अशी त्याची कीर्ती. पण महाराजांनी त्याची 3 बोट छटली. तो शाहिस्ता खान आयुष्यभर आपल्या बोटांकडे पाहायचा आणि म्हणायचा, शिवाजी महाराजांनी बोटांऐवजी माझं मस्तक का नाही छाटल्या. पुन्हा दिसला नाही. उंबरखिंड, लोणावळ्याजवळ, जिथं शिवाजी महाराजांनी कारतलब खानाला कोंडून मारलं, तो कारतलब खा उझबेकिस्तान, आताच्या रशियाचा आहे. असा पराभव परत राजकारणात आणि रणमैदानात तो दिसला नाही. अनेक इराणी आहेत, मंगोलियन आहेत, इंग्रज पराभूत, पोर्तुगीज पराभूत, डच पराभूत, फ्रेंच पराभूत. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती आहेत छत्रपती शिवाजी महाराज. इंग्रजांच्या नजर कैदेत असणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या हाती शिवचरित्र आलं. आग्र्याहून सुटका या प्रकरणावर त्यांची नजर रेंगाळली. जणू त्या प्रकरणानंच त्यांना सुटकेची प्रेरणा दिली आणि महाराजांसारखे वेषांतर करत नेताजी देशांतर करते झाले. बाहेर जाऊन त्यांनी आझाद हिंद फौजेची उभारणी केली. आपल्या आझाद हिंद सैनिकांना त्यांनी स्वातंत्र्याचा महामंत्र दिला. नेताजी सांगतात, हिंदुस्थानचं स्वातंत्र्य मिळवण्याचा आणि मिळवलेलं स्वातंत्र्य टिकवण्याचा एकच महामंत्र आहे आणि त्या महामंत्राचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. या मंत्राचा जागर व्हावा, या मंत्राचा विचार आचरणात यावा आणि शिवप्रभूंना अपेक्षित असं स्वराज्य उतरावं, हीच शिवरायांचरणी प्रार्थना करतो. या ग्रामीण भागामध्ये शहरांनाही लाजवेल असा फेस्टिवल आपण आयोजित करता आहात. महाराष्ट्राचं सांस्कृतिक विश्व समृद्ध करता आहात. आपल्या साऱ्यांना सुरेश पवार गुरुजींना मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.